नमस्कार मित्रांनो, बी बी टेक, बी फार्मसी, बी एस सी ॲग्री कॅप ॲडमिशन प्रोसेस आता सुरू होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पी सी बीची सी ई टी दिलेली आहे किंवा मग नीट परीक्षा दिलेली आहे, अशा दोन्ही विद्यार्थ्यांना बी फार्मसी आणि बी एस सी ॲग्रीमध्ये ॲडमिशन घेता येते. ठीक आहे, या कॅप रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला प्रोसेस करता येते. यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पी सी एम सी ई टी किंवा जे डबल ई सी ई टी, ठीक आहे, जे डबल ई मेन्स एक्झाम दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांना बी बी टेक आणि बी फार्मसीसाठी प्रवेश घेता येतो. तर ही कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी होते याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. मी तुम्हाला आता याच्यामध्ये कॅप रजिस्ट्रेशन म्हणजे कॅप प्रोसेस कशी होत असते, ॲडमिशन प्रक्रिया कशी राबवली जाते, हे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर मागील वर्षीचं एक हे कॅप पोर्टल आहे. या ठिकाणी हे बघा, हे बघू शकता. ही सर्व लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर हे मागील वर्षीचं कॅप पोर्टल आहे. त्यामध्ये इथं बघा बी टेक दिलं आहे. तर आपण एकदा याचं शेड्यूल बघूया. बी टेक, त्याच्यानंतर बी फार्मसी आणि बी एस सी ॲग्री या सर्वांचं शेड्यूल असतो आणि सर्वांची प्रोसेस जवळपास सारखीच असते, आहे की नाही. तर मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगतो प्रोसेस कशी होते आणि किती वेळ लागतो हे पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया व्हायसाठी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा एक वेळापत्रक दिलेला आहे. यामध्ये दिले आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट. म्हणजे ज्यावेळेस कॅप रजिस्ट्रेशनचा शेड्यूल येतो तेव्हा आपल्याला फॉर्म भरायचा असतो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असते आणि पूर्ण डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे आपले या ठिकाणी अपलोड करायचे असतात. तर याच्यासाठी 10-15 दिवसाचा टाईम दिलेला असतो. या 10-15 दिवसाच्या आत तुम्हाला कॅपसाठी रजिस्ट्रेशन करायचे असते. ठीक आहे. मग तुमचं बी इंजिनिअरिंग असो, बी टेक असो किंवा मग अजून बी फार्मसीचा पण कोर्स असो, तुम्हाला ते कॅप रजिस्ट्रेशन हे करावं लागत असते. तर हे कॅप रजिस्ट्रेशन तुम्ही केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. तर यामध्ये दोन प्रोसेस आहेत, दोन प्रक्रिया आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. एक म्हणजे ई स्क्रुटिनी मोड होते आणि एक म्हणजे फिजिकल मोडमध्ये होते. बघा इथं दिले आहे फिजिकल मोड. ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईनच ARC व्हेरीफाय करत असते. त्याचा तुम्हाला नंतर मेसेज पण येतो कन्फर्मेशनचा. आणि काही विद्यार्थ्यांना वाटलं नाही बा आपण सेंटरला जाऊन एखाद्या ARC जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजला जाऊन आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करू, तर तेही तुम्हाला या ठिकाणी करता येते. पण शक्यतो आपण ई स्क्रुटिनी मोडच घेतो, कारण की कुठेही जाण्याची गरज नाही, सगळं ऑनलाईन प्रोसेस होत असते. यासाठी पण तारीख दिलेल्या असतात आणि ह्या तारखी वाढत राहतात. कॅप रजिस्ट्रेशनच्या ही तारखी वारंवार बदलत असतात, वाढत असतात, आहे ना, वेळापत्रक हे बदलत असते. तर ज्यांचे मग नंतर कॅप रजिस्ट्रेशन झालेलं असते, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात ऑनलाईन, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचा एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. यामध्ये तुमच्या युनिव्हर्सिटीमधून तुमचा कितवा नंबर आहे, तुमची होम युनिव्हर्सिटीमधून तुमचा कितवा नंबर आहे, तुमच्या डिस्ट्रिक्टमधून तुमचा कितवा नंबर आहे, हे या ठिकाणी पब्लिश केले जाते. ठीक आहे. यानंतर आपण जी आपली मेरिट लिस्ट लागलेली असते, त्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जर काही त्रुटी वाटली व आपला फॉर्म चुकला आहे किंवा आपलं काही राहिलं भरायचं, बरोबर भरला नाही, तर तुम्हाला त्यासाठी 2-3 दिवस हे दुरुस्तीसाठी पुन्हा दिलेले असतात. ठीक आहे. यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागते. काही दिवसात फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट झाली की नंतर मग त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या सीट मॅट्रिक्स दिलेला असतो, की कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत, कशा आहेत, जागा सुटलेल्या आहेत, याची पण माहिती आलेली असते. तर ही सर्व माहिती आपण पण ग्रुपला अपडेट करत असतो. जे विद्यार्थी आमच्याकडे पेड काउन्सिलिंग करणार आहेत त्यांना आपण ही सर्व माहिती देत राहतो. याचे नियम पण आपण सांगत राहतो, की बाबा प्रोसेस कशी होणार आहे, नियम कसे असतात, कॉलेज एखादं आवडलं नाही मग स्किप करायचं असेल, नेक्स्ट राऊंडला कसं यायचं, ही सगळी प्रोसेस आपण सांगत राहतो. तर यानंतर ऑप्शन फॉर्म सुरू होतात. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म कसे असतात, ज्यामध्ये आपल्याला आपल्या चॉईसनुसार आपण कॉलेज आणि कोर्सेस हे निवडत असतो. तुम्हाला जे कॉलेज टाकायचे आहेत, जवळपासचे तुमचे कॉलेज निवडायचे आहेत, हे कॉलेज तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. तर याच्यासाठी पण 2-3 दिवस दिलेले असतात. या 2-3 दिवसात तुम्हाला ऑनलाईनमध्ये सर्व ऑप्शन, कॉलेज, कोर्सेस हे निवडून तुमची लिस्ट बनवून सबमिट करायची असते ऑनलाईनमध्ये. मग हे झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागतो. फर्स्ट अलॉटमेंट येतो, अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. तर यामध्ये मग तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं का, तर त्याचं अलॉटमेंट होते आणि अलॉटमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला जर ती सीट ॲक्सेप्टच करायची असेल, सीट पाहिजे असेल, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला, मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईनमध्ये ₹1000 पेमेंट करून ती सीट ॲक्सेप्ट करायची असते आणि पुढे दिलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स आणि कॅन्डिडेट थ्रू इज लॉग इन
अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 आणि मग तुम्हाला पुढं दिलेल्या तारखेमध्ये 2-3 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागत असते. ठीक आहे. ह्या सर्व गोष्टीचा एक वेळ दिलेला असतो, टाईम पिरियड असतो. त्या टाईमाच्या आतच तुम्हाला हे प्रोसेस करावं लागतं. दिलं बघा, रिपोर्टिंग टू द अलॉटमेंट इन्स्टिट्यूट ऑफ कन्फर्मेशन ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असते. या ठिकाणी सर्व डेट वगैरे दिले असतात. मग हा अशा पद्धतीनं पहिला राऊंड झालेला असतो. मग दुसरा राऊंड सुरू होतो. दुसऱ्या राऊंडचं परत व्हॅकन्सी पोझिशन टाकतात की बाबा व्हॅकन्सी कुठल्या कॉलेजला किती व्हॅकन्सीज राहिल्या आहेत, एवढ्या व्हॅकन्सीज भरलेल्या आहेत, आता एवढ्या व्हॅकन्सीज बाकी आहेत. मग आपण परत व्हॅकन्सी बघून सेकंड राऊंडसाठी परत ॲपियर होऊ शकतो. म्हणजे सेकंड राऊंडला परत आपल्याला इंजिनिअरिंग आणि बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना परत सेकंड राऊंडला कॉलेज निवडता येतात. जे कॉलेज निवडलेले आहेत पहिले जशाला तसे ठेवू शकता किंवा पूर्ण डिलीट करून पुन्हा नव्यानं तुम्ही तुमचे प्रेफरन्स हे देऊ शकता. सेम याच पद्धतीनं मग त्याचं पण अलॉटमेंट येते आणि नंतर आपण कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असते. ते अशा पद्धतीनं 3 राऊंड होत असतात. इंजिनिअरिंग आणि बी फार्मसीमध्ये 3 राऊंड होतात. तर हे या पद्धतीनं तुम्ही बी फार्मसी आणि इंजिनिअरिंगचा हे प्रोसेस या पद्धतीनं आहे हे तुम्ही समजू शकता. तर हे बघा, हा पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट व्हायला जवळपास 1.5-2 महिने कालावधी जातो. ठीक आहे. कधी कधी वेळापत्रक वाढत राहते, पुढच्या काही ना काही टेक्निकल अडचणी येतात, त्याप्रमाणे हे वाढत पुन्हा प्रोसेस ही लांबतच जाते. तर तुम्ही असं धरून चला की 1.5 ते 2 महिना लागतो हे पूर्ण 3 राऊंड होण्यासाठी. ठीक आहे. तर हे याच पद्धतीने या ठिकाणी बी फार्मसीचा पण शेड्यूल असतो. बी फार्मसीची पण कॅप प्रोसेस ही सेम तशीच होत असते. ठीक आहे. जी आता इंजिनिअरिंगची जशी होते त्याच पद्धतीनं. यानंतर ॲग्रिकल्चरची पण ॲडमिशन प्रोसेस ही अशाच पद्धतीने होते. फक्त याच्यामध्ये जे आपण कॉलेज वगैरे चॉईस करत असतो, हे ज्यावेळेस कॅपचं फॉर्म भरतो, कॅप रजिस्ट्रेशन करतो, त्याच वेळेस आपल्याला कॉलेज हे प्रिफरन्स टाकायचे असतात. फॉर्मसोबतच प्रिफरन्स टाकायचे असतात आणि फॉर्मसोबत प्रिफरन्स टाकल्यानंतर तुम्हाला ते सेकंड राऊंड, थर्ड राऊंडला तुम्हाला प्रिफरन्स हे चेंज करता येत नाहीत. जे सुरुवातीला प्रिफरन्स टाकले तेच प्रिफरन्स हे 3 राऊंडसाठी इलिजिबल राहतात. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही कॅप प्रोसेस समजून घ्या. तर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग करायची आहे बी फार्मसी, इंजिनिअरिंग आणि BSc ॲग्री, यासाठी तुम्ही आमच्याला भेट द्या किंवा मग मला माझ्या नंबरवर कॉल पण करू शकता. धन्यवाद.